नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हर्षल पाटील, सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण सिंजेंटा कंपनीचं जे दिवा म्हणून वाण आहे भेंडीचं, त्याचा प्लॉट बघण्यासाठी सुरपिंपरी तालुका जिल्हा परभणी येथे आलेलो आहे. तर इथे आपल्यासोबत शेतकरी बांधव आहे की ज्यांनी सिंजेंटाची दिवा ही भेंडी लावलेली. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? चरण बाबूराव बाबा. दादा, आपण हे तुमचं गाव काय? सुरपिंपरी तालुका जिल्हा परभणी. दादा, तुम्ही या परिक्षेत्रावर ही कुठली भेंडी लावलेली? सगळ्या जातीची. नाही, आता ही कोणती? ही दिवा नावाची सिंजेंटा कंपनीची दिवा. आणि तुम्ही बियाणं किती लावलेलं आहे? हे अर्धा किलो लावलेले. अर्धा किलो बियाणं लावलेलं आहे. आणि लागवड दिनांक 8 ऑक्टोबर 8 ऑक्टोबर 2024. आजची दिनांक 13 13. जानेवारी 2025. हो. तर दादा, तुम्ही ही जी भेंडी लावलेली दिवा, हिच्याविषयी तुमचे अनुभव काय? ही मालाला भरपूर द्याली. माल समजा तोडायला सोपी आहे साहेब. तोडायला सोपी, माल शायनिंग बाद निघालायचा, वजनाला वजनाला भारी आहे. दादा, आपली लागवड 8 ऑक्टोबरची आहे. आतापर्यंत तर तोडे किती झाले? 20 तोडे झाले साहेब. 20 तोडे. आणि एका तोड्याला ऍव्हरेज उत्पन्न किती निघतं? हिच 1.5 क्विंटल निघाल्या माल साहेब. आता ह्याला 1.5 क्विंटल पर्यंत माल निघतं. दादांनी 500 ग्रॅम बियाणं लावलेलं आहे. 500 ग्रॅम बियाण्याला 1.5 क्विंटल पर्यंत माल निघतंय. आणि दादा, मार्केटला व्यापाऱ्यांची पसंती कशी आहे? हिला पहिले सुरुवात उचलाय साहेब, गेल्याच अच्छा, गेल्या हा. उचलतं. चमकदार आहे, शायनिंग बाद आहे जरा. आपल्यासोबत इतर शेतकरी बांधव पण आहे. दादा, तुमचं दिवाविषयी काय म्हणत होते? दिवाळीची भेंडी चांगली दिसायली आपल्याला. बरोबर. कसं दुसरी तर जी भेंडी आहे हा. त्याच्यापेक्षा चांगली आहे. आणि जी ही भेंडी क्वालिटी आहे याची एकदम चमकदार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आहे बी आहे तर ह्याच्यामध्ये एकदम भरपूर आहे. ह्याच्यामुळे काय आहे, ह्याचं जर वजन वाढतंय, 1.5 पट वजन वाढते. जी एक भेंडी घेतली तर ह्या एक भेंडी आणि दुसरी 2 भेंड्या एवढं ह्याचं वजन आहे आपल्या. त्याच्यामुळे हे भेंडी नंबर 1 दिसायली. काम की आपण फलाटवर आलो, नंबर 1 भेंडी चमकदार. दादा, तुम्हाला एक प्रश्न असा होता की तुम्ही गेल्या किती वर्षापासून भेंडी आहे ही पीक करता? 15 वर्षापासून लावली साहेब. 15 वर्षापासून इतर वेगवेगळे वाण लावताय. हो. दिवा हे तुम्ही पहिल्यांदाच पहिल्यांदा लावली. लावला साहेब. तर दिवाविषयी जर खास अनुभव म्हटला तुमचा, तोडायला तोडायला कशी, सोपी, वजनाला कशी, वजनाला भारी, आणि क्वालिटी कशी? क्वालिटी नंबर 1 ची. बरोबर. आणि उत्पन्नाला पण उत्पन्नाला चांगली आहे साहेब. बरोबर. दादा, आतापर्यंत 20 तोडे झाले आणि इथून पुढे आहे का अंदाजे किती तोडे अजून होतील? 20 तोडे तर मोकळे होते साहेब. अजून 20-25 हो. तोडे आरामात होता. दादांना इथं अर्धा किलो भेंडीला 1.5 क्विंटल पर्यंत माल निघतोय. आणि आजच्या कंडिशनला रेट काय चाललाय? 40 म्हणजे 45 40 रुपये 35 रेट आहे. तर रोज जसा तुम्हाला आहे तसा समजा. एका तोड्याला अर्धा किलो मधून हो. आज म्हणजे आपण जर हिशोब केला तर 5,500 ते 6,000 हो. रुपयाचं एका दिवसाडे हो. तुम्हाला उत्पन्न हो. येतं. तर दादा, तुम्ही दिवाविषयी एकंदरीत समाधानी आहेत? हा, लय समाधान आहे साहेब. दुसऱ्या ह्याच्यापेक्षा समाधान तरी आपला थंडीतला प्लॉट होता हा. थंडीमुळे एवढा माल निघलं हा. म्हणजे साहेब मोठी हे नाही. या थंडीमध्ये इतर वाणामध्ये एवढा माल निघत नाही. गेली वर्षी साहेब हा. लावली होती. आता अर्धा किलोच बियाणं होतं तर लय झालं तर 60 किलो 50 किलोच माल निघू लागला. बरं. आणि हे आजच्या कंडिशनला तेवढंच क्षेत्र आहे, तेवढंच तेवढं बियाणं ते आहे. सगळं. फक्त सोय कंपनी बी चेंज आहे. तशीच, हा. सिंजेंटा कंपनीची दिवा आहे तर दिवा डायरेक्ट डबल निघतो. हो. हेच जर का उन्हाळ्यात लावतो त्याच्यापेक्षा डबल उत्पन्न होईल ना. जास्तच निघणार. हा. गरमीच्या जास्त निघणार. निघणार.